महेश, अलका तू? वेलकम होम. खरं म्हणजे मी कालच जेलच्या बाहेर येणार होते. दुबई. हा हा, दुबईच्या बाहेर आपल्या एअरपोर्टवर येणार होते, पण नाही येऊ शकले. थँक्यू. अलका, अगं अलका उभी का? बस ना. म्हणजे तुम्हा दोघींची ओळख आहे? नुकतीच झाली. तुला भेटल्यानंतर अलका इथे आली होती. तुझी खुशाली सांगितली आणि मला दिलासा दिला की तू लवकरच मला भेटशील म्हणून. अरे महेश, तू सुटणार आहे आधीच सोनाला कळलं होतं. आपण उगीच गंमत गंमत करत होतो. मला खात्री होती तुम्ही सुटणार म्हणून. अच्छा, येते मी. चहा घेऊन जा ना. नको. मग कॉफी घे. नारायण नारायण. नको. नारायण नारायण. उद्या दाजी रेडे यांचा सत्कार आहे. येते मी. रेड्याचा सत्कार? चला चला बसून घ्या. सांगितलेलं लक्षात चला बसून घ्या. अरे बघा एवढीच माणसं आणि एवढ्या माणसाने काय होणार आहे? साहेब बोंबलतील ना. मग आता आयत्या वेळी जेवढी माणसं मिळाली तेवढीच आणली. मग टाळी आणखी आणतो. जा लवकर. सापडला. बेकार दिसतोस. हो, आता बेकारच म्हणायचं. काम आहे का काम? हो आहे तर. काय काय? या सभेत फक्त टाळ्या वाजवायच्या. हा तिच्या एवढंच ना. आतापर्यंत कित्येक पुढाऱ्यांच्या सभा टाळ्या वाजून गाजवलेल्या. आलं आलं लक्षात आलं. पण का साहेब, या कामाचे पैसे किती देणार? पैसे 10 रुपये देणार. हा 10 रुपये. हा. एका हाताने टाळ्या वाजून चालेल? हा. एका तण टाळी वाजते का? दुसरा तो वापरायचा म्हणायचा. हा. ठीक आहे, 20 रुपये द्यायला लागतील. 20 रुपये? दोन हात वापरायचे 20 रुपये नको काय? तर देऊन टाकू. बरं चालेल. 20 तर 20. पण का तुमच्याकडे पैसे आहेत ना? पैसे हो आहे तर. मग हरकत नाही. पण वाजवायचं बरं का? हा टाळ्या. अरे फर्स्ट क्लास टाळ्या होतो, घाबरू नका तुम्ही. पण का सर, या भावात तुम्हाला आणखी एखादा माणूस चालेल का? हो चालेल तर. आहे का? हा माझ्याकडे फर्स्ट क्लास माणूस आहे. कुठे? पूर्वी कव्वालीत मागे टाळ्या वा. वाजवायचा. फर्स्ट क्लास आहे. तुम्ही चला पुढे. मी आणतो. बरं झालं. 2 माणसं सापडली. टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजव. दुश्मनाचं पहिलं स्वागत तरी टाळ्या वाजवून करू. या साहेब आले, साहेब आले. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. रेडे साहब की, साहेब आले. रेडे साहब की, 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 रेडे साहब की. या साहेब बसा. बसा बसा साहेब. जय हो जनता की, जय हो क्रांति की. लोक हो. वाजव वाजव. अरे थांबा. लोक हो. अरे काय होतं नका. लोक हो. थांबा रे. दाजी रावजी रेडे यांची तारीफ मी काय करू? त्यांचा सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला लाभणं ही ईश्वराची कृपा आहे. काय होतं नका. असा हा सद्गुणांचा पुतळा. असा हा सद्गुणांचा पुतळा. दानशूर दयाळू, गरिबांचा कनवाळू, महान कार्यकर्ता संबंध जगात शोधून सापडणार नाही. किती झाले? अरे थांबा. 15 झाले. मी मुक्त आहे. आता माझा ऐक थोडं. मंडळी, एका टाळीचे 20 रुपये. 20 टाळी झाले किती? 400 झाले की नाही? काय एका टाळीचे 20 रुपये? म्हणजे तुम्हाला 400 500, आम्हाला फक्त 20 रुपये. तुमच्या पैसा कसं डोळा आहे? अहो 10,000 रुपये द्यायचे. काय सांगता काय? 10,000 माझ्याकडे द्या.
मी सांभाळतो, तुम्ही चला पैसे चला लवकर. अरे जा ना. पैसे देतात. ही झाली पहिली सलामी. फार लागलं हे का बे? तुझी सुटका एवढा लवकर कशी झाली? जेलरचा खून करून जेल तोडून बाहेर आलो. चला साहेब चला, गाडीत बसा. बाजूला हो. कॉंग्रॅच्युलेशन दोस्त. महेश बघतोस काय? अरे बस ना. रेडेंची खुर्ची रिकामी झाली. आता त्यांच्यासाठी आणलेले हे हार तुझ्या पहिल्या विजयाबद्दल. अभिनंदन. ठीक आहे महेश. ये. अरे 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 माझी बॅग कुठे? बॅग कुठे? 10,000 रुपये. काय? 10,000? अरे इथे तर कुणी दिसत नाहीये. अरे तो माणूस बॅग घेऊन गेला कुठे? चला चला त्याला शोधलं पाहिजे. चला चला चला. काय म्हणतोस? हे बघ, त्याच्याकडनं पैसे यांना विचारूया. अहो मामा, ते 2 जॅकेटवाले माणसं तुम्हाला दिसले काय? हा ते पुढे गेले असतील, पुढे गेले असतील. पुढे गेले काय? थँक्यू. हा आता तर इथे होते. अरे गेले तेच कुठे? होते ते. अरे ते बघ. पकड त्यांना सोडून होतो. अरे मी आलो आलो त्याला सोडून. 10,000 रुपये मिळाले. आपल्याला काय करायचं? मिळाले ना. अरे ह्याच्यात पैसे कुठे आहेत? काय? अरे त्याने फसवलं आपल्याला. आईला तेव्हा पकड, थांबा. साहेब, आत्ताच्या आत्ता महेश विरुद्ध पोलीस कंप्लेंट करूया. नको. तो गायबचा तुरुंगात जाईल असे त्याच्यावर भक्कम आरोप ठेवायला हवेत. हक्का मारो. होय, भक्कम आरोप. खून, मारामाऱ्या, झाडपोड. हे बघा, मागल्या गोडाऊन मधला माल बाहेर काढून गोडाऊनला आग लावून द्या. हो. आणि 2 तासांनी फायर ब्रिगेडला फोन करा. होय साहेब. या डॉक्टर मस्कर या. हे बघा, माझा खून करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे मार लागून मला जखमा झाल्या, अशा तऱ्हेने बँडेज बांधा. बँडेज बांधतो पण जखमा. जखम. महेश अलका, तू आता यावेळी इकडे? मुद्दाम आले. रेडे एवढे झाल्यावर स्वस्थ बसणार नाहीत. मागच्या सारखं काहीतरी कारस्थान करून तुला पुन्हा जेलमध्ये पाठवतील. कशावरून? बाबा बाबा? म्हणजे अरे बाबा, वैराची रात्र आहे. सावध राहा. शत्रूपासून दूर राहा. कुठेतरी सुरक्षित. कुठेतरी सुरक्षित. म्हणजे अॅलिबी हवी. येस, अॅलिबी. मी राक्षस चौकी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. करेक्ट? इन्स्पेक्टर विजय देशमुख. हो ठीक आहे, नंतर फोन करा तुम्ही. या रेड्डी साहेब बसा. Please sit down. इन्स्पेक्टर देशमुख साहेब, आम्ही तुमच्याकडे कंप्लेंट करायला आलो. येस. महेश परकरला ताबडतोब अटक करा. हो, काल रात्री आमच्या मालकांच्या गोडाऊन मध्ये घुसला तो. चोरी केली त्यानं 1.5 लाख रुपयांची हा. आणि गोडाऊनला आग लावली.
अहो मला ठार मारणार होता तो. जय हो जनदाके म्हणून वाचलो. काय? येस, विचारा डॉक्टरला. येस, आय एम डॉक्टर म्हैसकर. ही इज वुंडेड, आय बँडेड. महेश परळकर ना? येस येस येस, विचारा ना डॉक्टर. हो, हाताला 1.5 इंच आणि कपाळाला 1.5 फूट जखम झाली. 1.5 फूट? आय मीन 1.5 इंच जखम आणि 1.5 फूट बँडेज. येस, रात्री 2 वाजता तयार केलेला हा मेडिकल रिपोर्ट. ओके. इन्स्पेक्टर साहेब, तुरुंग फोडून पळालेल्या अतिरेक्याला तुम्ही मोकळं सोडता? अहो त्याला जेलमध्ये टाका, नाहीतर काय वाटेल तर करेल तो. मिस्टर रेडे, मला एक सांगा बघू, हे जे सगळं घडलं हे रात्री किती वाजता घडलं असं तुमचं म्हणणं आहे? आठवून सांगा. 12 ते 1 दरम्यान. आर यू शुअर? नाही म्हणजे कदाचित 1 ते 2 दरम्यान असेल. आय सी. म्हणजे कदाचित 12 ते 1, कदाचित 1 ते 2 Yes. या दरम्यान हा. तुमच्या गोडाऊन मध्ये जाळपोळ केली, हा. तुम्हाला मारहाण केली हा. आणि हे सगळं कुणी केलं असं महेश तुमचं म्हणणं आहे? परळकर ना. महेश परळकर. ऐकलत ना, मी जर खरंच बाहेर असतो तरी सगळे आरोप तुम्हाला खरे वाटले असते. म्हणून मला रात्रीपासूनची आलेवी हवी होती. येस मिस्टर रेडे, काल रात्री 10 वाजल्यापासून महेश माझ्या कस्टडीमध्ये बंद आहे. रेडे, आज दुसऱ्यांदा तुझ्या बैलाचा ढोल वाजला. पुन्हा माझ्या वाटेला जाऊ नकोस. आणि जर गेलास तर खोटी कंप्लेंट केली म्हणून अब्रू नुकसानीची फिर्याद ठोकेन आणि त्याला साक्ष असतील इन्स्पेक्टर देशमुख. थँक यू इन्स्पेक्टर फॉर ए काइंड कोऑपरेशन. कम ऑन महेश, दॅट वॉज माय ड्युटी. कम ऑन. बाय महेश. इन्स्पेक्टर, येस. महेश परळकर इथं होता हा पुरावा बदलणं तुमच्या हातात आहे. आणि त्याकरता लागणारा पैसा आमच्या हाती आहे. माफ करा रेडे साहेब, पैशाने विकला जाणारा इन्स्पेक्टर मी नाही. इन्स्पेक्टर साहेब, नीट विचार करून उत्तर द्या, नाहीतर तुमची बदली निश्चित. माझी कुठेही बदली झाली तरी मी माझ्या या वर्दीशी, माझ्या विचारांशी आणि माझ्या कर्तव्याशी इमानदारच राहीन. मला कळत नाही तुम्ही महेश परळकरची एवढी तरफदारी का करताय? तो वाडरचा खून करून पळालाय. तो तुरुंग फोडून पळालाय. ओहो, महेश ज्या तुरुंगामध्ये होता तिथे मी चौकशी केलेली आहे. तो कुणाचाही खून करून पळालेला नाहीये. त्याची बिनशर्त सुटका करण्यात आली अहो, आहे. पण- जस्ट अ मिनिट. हॅलो जेलर साहेब, बोला. नमस्ते जल्लो साहेब. हा मी रेडे बोलतोय. नमस्ते रेडे साहेब. महेशला तुम्ही सोडलं? हो, अहो तुमच्या शिफारसीमुळे आम्ही त्याला सोडला. माझी शिफारस? हो, तुमच्या सहीचं पत्र आहे आमच्याजवळ. माझ्या सहीचं पत्र?